डे 3मध्ये आम्ही सगळ्यात पहिले गेलो होतो सनराईज बघायसाठी 5:30 वाजता. पेपर हिल्स म्हणून कॅफेचं नाव आहे. तिथून हा व्ह्यू खूप जास्त सुंदर दिसत होता. अजूनही आहेत बाजूला कॅफे जिथून तुम्ही हा व्ह्यू एन्जॉय करू शकता. जेवढं शक्य होईल तेवढं लवकर तिथे पोचा, तरच पॉसिबल आहे तो व्ह्यू बघायला. कॉफी पिऊन परत आम्ही निघालो रूमवरती. ही आहे बालीमधली घरं. मोस्टली सगळे स्ट्रक्चर टेम्पलसारखेच होते आणि सगळे घरं कंपाऊंडच्या आतमध्ये होते. एकही घर तुम्हाला ओपनली दिसणार नाही. कुठे चाललं? Baisakin Great Temple. It's 1 hour and 14 minute journey, 44 kilometer. Asking to head east. रूमवरून निघालो पण खूप जास्त पावसाचं वातावरण झालं आणि तेच झालं. खूप जास्त पाऊस सुरू झाला. पावसामुळे खूप टाईम वेस्ट झाला. 1-1.5 तास तर असं इथे थांब तिथे थांब त्याच्यामध्येच गेला आणि फायनली आम्ही पोहोचलो बैसाखी टेम्पलला. इथे तुम्हाला 1 वे बग्गीने ते वरती सोडतात आणि एक गाईड तुमच्यासोबत कंपल्सरी असतो. ह्या टेम्पल्स आपण फक्त बाहेरने एक्सप्लोअर करू शकतो. बालीमध्ये कुठल्याच टेम्पलमध्ये आपल्याला जायला परमिशन नसते. आम्हाला वाटलं होतं 10-15 मिनिटात आम्ही हे लोकेशन बघून नेक्स्ट लोकेशनला जाऊ, पण गाईड जी इन्फॉर्मेशन देत होतं त्याच्यामुळे तासभर तर आमचा इथे गेला. नंतर जेवण वगैरे, कारण आमचे 3 डेस्टिनेशन होते, पण इथे जो एवढा उशीर झाला की आम्ही पुढचे 2 लोकेशन करायचे की नाही ह्यामध्ये पण कन्फ्यूज होतो, कारण स्टेपासून लोकेशन खूप लांब होते. शेवटी आम्ही 3rd डेस्टिनेशन कॅन्सल केलं आणि पोहोचलो तीर्थगंगाला. इथे आल्यावरती असं झालं की थँक गॉड आम्ही ही प्लेस मिस नाही केली. खूप जास्त रिलॅक्सिंग वाटलं इथे आल्यानंतर. 3rd लोकेशन होतं लहांगण स्वीट, पण आम्ही ते कॅन्सल केलं कारण इथून आम्हाला 2 तासाचं ट्रॅव्हलिंग होतं आणि त्या टायमिंगला ते पॉसिबल नव्हतं करणं. आणि हे होतं आमचं डे 3चं लास्टचं लोकेशन. डे 4ला आम्ही निघालो नुसा पेनिडाला. सानूर पोर्टला पोहोचलो. इथे वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्यांचे बोर्ड्स होते. आम्हाला 650K मध्ये रिटर्न तिकीट सकट बुकिंग झाली आणि नंतर 30-40 मिनिट्सचं राईड होती. तिथून पोहोचलो आम्ही नुसा पेनिडाला. 1 डे ट्रिपसुद्धा नुसा पेनिडाला होते, पण आम्ही 2 डे स्टे बुक केले होते. हा आमचा फर्स्ट स्टे आहे. 2nd डेसाठी हा स्टे अवेलेबल नव्हता, त्यामुळे आम्ही 1 डेसाठीच बुक केला होता. नुसा पेनिडामध्ये आल्यानंतर इतकी गरमी होती, खूप जास्त गरमी होती, त्यामुळे समजत नव्हतं की नक्की कोणत्या टायमिंगला बाहेर पडावं. मग आम्ही डिसाईड केलं की आज इथेच स्टे एन्जॉय करायचा. लंच केला, रेस्ट करून इव्हिनिंगला पूल साईड टाईम स्पेंड केला. डिनरसाठी बाहेर पडलो. अमोक सनसेट रेस्टॉरंट स्टेपासून 5 मिनिट्सवरतीच होतं आणि त्यांची पिकअप ड्रॉप सर्विस पण होती स्टेपासून. डे 5ला खूप लवकर सुरुवात केली, 6 वाजताच, कारण नंतर परत चेकआउट पण होतं. सगळ्यात पहिले पोचलो केलिंकिंग बीचला आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो ब्रोकन बीचला, जे की केलिंकिंग बीचवरून फक्त 30 मिनिटावरती होतं. आणि त्याच्या पुढे गेलो आम्ही एंजल बीचला, जे की ब्रोकन बीचपासून फक्त 2 ते 3 मिनिटावरती होतं. आणि त्यानंतर बॅक टू हॉटेल. ब्रेकफास्ट करून चेकआउट केलं आणि दुसरीकडे चेक इन केलं. हा आहे 3rd स्टे. रेस्ट केला. नंतर जवळच कीमा बे म्हणून रेस्टॉरंट होतं, तिथे आम्ही फर्स्ट टाईम जे बालीचं फेमस फूड आहे नासी गोरम ते खाल्लं. खूप यमी होतं. इव्हिनिंगला गेलो क्रिस्टल बे बीचला, थोडा बीचवरती टाईम स्पेंड केला. आणि हा होता आमचा नुसा पेनिडाचा लास्टचा डे. उद्या आम्ही निघणार होतो कुटासाठी.